अखेर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं प्याडी दादा कांबळे याचं शॉकिंग असं म्हणेन मी, शॉकिंग असं इव्हेक्शन झालेलं आहे. अगदी फिनाल्याच्या एक आठवड्या पहिलेच बिग बॉस मराठीच्या घराचा प्याडी दादाने निरोप घेतलाय. खरंच शॉकिंग आहे मित्रांनो. बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट प्लस वोटिंग खूप महत्वाचं असतं. प्याडी दादा कंटेंट ही बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला बऱ्यापैकी वोटिंग सुद्धा होत होती. पण प्याडी दादाच का, असा प्रश्न मात्र नक्कीच राहणार आहे. बघा, जे काही वोटिंग ट्रेंड आले होते यामध्ये नक्कीच सूरज असतील, अभिदादा असतील, डीपी दादा असतील किंवा मग अंकिता, आणि मी अगदी 5व्या 4थ्यापर्यंत काय त्याचं नाव निकित आंबोळीला सुद्धा ठेवलं होतं. कारण निकित आंबोळीला बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसत होती. निकित जे जवळजवळ 5 मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत, तर साहजिकच तिला तेवढे ते म्हणजे निदान काही लोक तरी तिला सपोर्ट करणारे होती. तसा सपोर्ट निकित आंबोळीला नक्कीच मिळाला होता. पण वर्षाताई नक्कीच बॉटमला होत्या. वर्षाताई या पहिल्या 4 मध्ये जातात, ही खूप मोठी गोष्ट आहे वर्षाताईंसाठी. आता वर्षाताईंना डे 1 पासून एवढा सपोर्ट बिग बॉस का करतात हे अजूनही माहिती नाही. आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की वर्षाताई ज्या पद्धतीने बिग बॉस तिला सपोर्ट करतात, तर त्या टॉप 5 मध्ये जरी गेल्या तरी आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. आणि खरंच आश्चर्य वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही, कारण बिग बॉसचा वरदहस्त वर्षाताईंवरती अगदी डे 1 पासून पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी नॉमिनेशनमध्ये त्या सेफ होतात. नुसत्या सेफ होत नाहीत, तर अगदी वरच्या ठिकाणी त्या सेफ होतात. बघा, वोटिंग ट्रेंड जे आले होते त्याच्यामध्ये नक्कीच वर्षाताई बॉटमला होत्या. जान्हवी किल्लेकर ह्या सुद्धा बॉटमला होत्या. त्या सुद्धा अगदी अंकिताच्या वरती जाऊन सेफ होतात. मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अंकितासाठी आहे ना, ही थोडीशी धोक्याची घंटी आहे. याच्यावरती काही प्रेक्षकांनी मला टोकलं होतं की काय प्रत्येक वेळी अंकिताला टार्गेट करतोस. मित्रांनो, अंकिताला ना वेळोवेळी बिग बॉस दाखवून देतात की तुझा गेम काहीतरी सुधारवण्याचा प्रयत्न कर. आता सुद्धा अंकिताला एवढी वोटिंग होऊन सुद्धा बिग बॉसने तिला बॉटमला ठेवलं. तर ही गोष्ट कुठेतरी अंकिताने थोडीशी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अंकिताने बहुतेक हे सगळं मनावर घेतलेलं दिसतंय. अंकिता ज्या पद्धतीने रागावलेली आहे आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला दाखवलंय, तर कदाचित ही गोष्ट अंकिताने मनावर घेतली आणि ती खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पण मित्रांनो, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स आले होते, अगदी जान्हवी किल्लेकर किंवा ताई या बॉटमला होत्या, त्यांच्यावरती प्याडीदादा होता, तर साहजिकच थोडंसं प्याडीदादाबद्दल वाईट वाटतं. आणि प्याडीदादाच्या गेमबद्दल सांगायचं झालं ना, तर कमाल खेळा. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण काही व्हिडिओमध्ये सांगितलं की मी आता प्याडीदादाचा फॅन होत चाललोय. एक 55-56 वर्षाचा माणूस ज्या पद्धतीने गेम खेळतोय, अक्षरशः बिग बॉसच्या घरातील तरुण लोकांना लाजवेल असा गेम नक्कीच प्याडीदादाने खेळलाय. प्याडीदादा, तुझ्या खेळाला खरंच सलाम आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, प्याडीदादाचं इव्हेक्शन झालेलं आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता बिग बॉसच्या घरामध्ये उरलेत एकूण 7 सदस्य. या 7 सदस्यांपैकी एक सदस्य हा मिडवीक मध्ये जाऊ शकतो आणि 6 सदस्य हे कदाचित फिनालेला जातील. काय वाटतं तुम्हाला, कोण मिडवीक मध्ये जायला पाहिजे आणि कोण विजेता व्हायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा. प्याडीदादाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? प्याडीदादाऐवजी जर दुसरा कोणी सदस्य जायला पाहिजे तर तो कोण असावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.